रवींद्र धंगेकरांचा सत्ता बाजूला ठेवून लढण्याचा निर्धार भाजप नव्हे तर विकृती विरोधात लढतोय. धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा. एक्सवरील शिवसेनेचा फोटो काढला. रवींद्र धंगेकर फक्त मोहरा, धंगेकरांचे बोलवते धनी सरकारमध्ये बसले. संजय राऊतांचं विधान. मोहोळ विरुद्ध भाजपातील एक गट असा संघर्ष सुरू. राऊतांचा दावा. भाजपमध्ये नाही तर भांडूप आणि मातोश्रीतच वाद सुरू. नवनाथ बन यांचा संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुरलीधर मोहोळ केंद्र राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात. धंगेकरांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा. जैन बोर्डिंग प्रकरणाच्या वादात अंबादास दानवेंची उडी. पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार. फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजन यांनी केली पाठराखण. धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडेंनी केलेलं भाष्य. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार. ठाण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, सर्वाधिकार शिंदेना. तर पुणे पिंपरीत भाजपकडून स्वबळाचा नारा. ठाकरेंची यंदाची भाऊबीज विशेष असणार. आदित्य, तेजस, उर्वशी, अमित ठाकरे शिवतीर्थ निवासाने एकत्र भाऊबीज साजरी करणार. तर उद्धव, राज ठाकरेंच्या सख्या भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडेंकडे भाऊबीजेला जाणार. आमच्या देवाभाऊंमुळे दोन्ही भाऊ एकत्र. बाळासाहेब देवाभाऊंना आशीर्वाद देत असतील. चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना खोचक टोला. आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता. मुंबई स्वबळावर लढण्याच्या भाई जगतापांच्या भूमिकेवर राऊतांचा रोखठोक टोला. मुंबईत मराठीच महापौर करण्याचा निर्धार असल्याचं ठाम मत. मंत्री प्रताप सरनाईकांनी सिल्वर ओक निवासाने घेतली शरद पवारांची भेट. दिवाळीची सदिच्छा भेट घेतली. दरवर्षी भेटतो, याही वर्षी आलो. सरनाईकांची प्रतिक्रिया. विकास निधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून मतांची खरेदी करण्यासाठीचा राजकीय जुगाड. आमदारांना निधी वाटपावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात. मुंबईत आज संध्याकाळी पावसाची शक्यता. महाराष्ट्राच्या अनेक भागात येलो अलर्ट जारी. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश. नागपुरात फटाके उडवण्याच्या उत्साहात 2 चिमुकल्यांसह 31 जण भाजले. शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. 11 महिन्यांच्या 2 चिमुकल्यांचा देखील समावेश. पंतप्रधान मोदी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात मोदींचं संबोधन. एनडीएच्या विजयाचा कानमंत्र देणार. माझे वडील राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात. कर्नाटकला प्रगतशील आणि विचारशील नेतृत्वाची गरज. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र यांचं मोठं विधान. क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार. भारतीय सैन्यात 20 भैरव बटालियन सज्ज होणार. जलद आणि प्राणघातक कारवाईसाठी स्थापना. चीन आणि पाकिस्तान सीमेवर जलद ऑपरेशनसाठी आता होणार मदत.